नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? 4 महिन्यानंतर यूट्यूब चॅनलवरती परतलो आहे. थोडा ब्रेक घेतला होता, पण आता पुन्हा एक नव्या जोशात, नव्या जोमात सुरुवात करत आहे. तर असंच प्रेम, सपोर्ट करा. जसा पहिला सपोर्ट केला आपल्या चॅनलला, तसाच पुन्हा इथून पुढे मला सपोर्ट करत राहा. असंच तुमचं प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. धन्यवाद. फायनली एक बुकिंग पडलंय आता आपल्याला. HDFC ब्रँच, रिलायन्स कोऑपरेटिव्ह पार्क, MIDC. तिथून आता पिकअप करतोय आपण कस्टमरला. रबाळेला ड्रॉप आहे. फेअर दाखवलाय 136. बघू आपण आता आपल्याला किती टाइम दाखवतोय पिकअप लोकेशन वरती. 7 मिनिट दाखवतायत पिकअप करायला. चला तर मग पिकअप करूयात. पिकअप करायला निघालोय मी कस्टमरला. इथेच आहे हायवेला, रिलायन्स RCB घनसोली. आता ऑन द वेच आहे, मी निघालोय. RCB मध्ये एंट्री करायची असेल तर असा ID कोड लागतो. आता पोहोचतोयच आपण पिकअप करायला. सिग्नल चालू आहे. अजून काय आपला सिग्नल चालू झालं नाही. रेड लाईट चालू आहे तिथं. हा गेट वरती कोड सांगायचा आणि आतमध्ये एंट्री भेटणार मग RCB मध्ये जायला. हा RCB चा मेन गेट आहे, रिलायन्स कोऑपरेटिव्ह पार्क घनसोली. आता आपण एंट्री करतोय. एंट्री करताना असा डीकी वगैरे चेक करतात आपल्या गाडीचा RCB मध्ये जाताना. कहाँ से आ जाता है माधव चौक साला यार? क्या बोले? क्या दिखा आपको? नहीं उधर ना, वो छोड़ ये देखो। उधर एंट्री करवा देना, डिक्की फुल. डिकी ओपन आहे, चेक करो. अशा ID वगैरे दाखवून डिकी ओपन करतात. हाँ क्या बोले? उनको ना एंट्री करवा देना. एक फोटो क्यों खींच रहे सर? एंट्री केली आहे मी आतमध्ये यायला. स्पीड लिमिट 30 आहे. सावकाशच गाडी चालवावी लागते आपल्याला आतमध्ये, बघू शकता. आता मी ऑन द वेच आहे. कस्टमर आलेत की नाही हे मला माहिती नाही. थोडं मी 1 मिनिट, एक भागा त्यांचा कॉल आला. हेलो, हाँ सर. हाँ 8B के पास आ रहे हो ना? हाँ आए सर, मैं सीधा ही आ रहा है. हाँ ठीक है. ये बोर्ड देखा हो ध्यान से, नहीं तो कंफ्यूज हो जाओगे. 8B के बाहर आ जाओ. आप कहाँ पे एग्जैक्टली? मैं इधर ही हूँ, बाहर ही खड़ा हूँ. देखो ना मेरी गाड़ी आई है बाहर, फिर देखो ना, आ जाओ. सुजुकी वगैरह का. कहाँ बाहर खड़ी है आप? हमें आए हैं इधर. देखो ना, पार्किंग लाइट चालू किया है मेरे कार का मैंने. हाँ. इसी में भी आपको 1 मिनट है सर. 8B का बोर्ड नहीं दिख रहा क्या आपको? हाँ दिखा है ना, देखो ना, आए ऑन द वे. हाँ ठीक है, आ जाओ मिल गया. आ जाओ आ गया. चलो ये है ना. हाँ ओके. ड्रॉप केलं कस्टमरला. 171 रुपये फेअर घेतलाय. TTC किचन अँड बार मध्ये ड्रॉप केलंय. TTC किचन अँड बार, रबाळे. कस्टमर कडून 171 रुपये घेतलेत. बघू आता आपल्याला किती फेअर देत आहे. बघू शकता तुम्ही, 130 रुपये दिलेत. फक्त 130 रुपये. टोटल किलोमीटर आहे किलोमीटर 2.92. 3 किलोमीटर पकडा. चांगला दिलाय फेअर तरी पण आपल्याला. 130 रुपये. रबाळ्यातून वाशीचं बुकिंग आलंय. R476 प्लॉट नंबर, MIDC इंडस्ट्रियल एरिया, रबाळे, नवी मुंबई, महाराष्ट्र. इथून पिकअप करायचं आणि वाशीला जायचंय. बघू आता आपल्याला रबाळे टू वाशी फेअर किती मिळतोय. एंड ट्रिप केल्यानंतर सांगतो तुम्हाला मी. ऑन द वे चाललोय पिकअप करायला. 3 मिनिटं दाखवतात अजून. पिकअप करतो आणि वाशीला निघतो. बघू शकता पाऊस येतोय, पाऊस जातोय. वातावरण खूप बेकार आहे. कस्टमर कडून रबाळे टू
वाशी 17 प्लाझाचे 250 घेतलेत. आपल्याला किती फेअर मिळतो बघूयात. नेटवर्क इश्यू आहे, स्लो चालतंय, थोडं ओपन नाही होते. नेट नाही चालत. कस्टमर कडून 250 घेतले आणि मला 201 रुपये दिलाय. टोटल किलोमीटर आहे 9, 25 मिनिटं लागले ड्रॉप करायला. आता हे दुसरं बुकिंग पडतंय. सेक्टर 12 वाशी मधून पिकअप करायचंय, निळजे गाव जायचंय. 56 मिनिट, 362 रुपये. खूप टाइम लागणार त्या तिकडे जायला. खूप ट्रॅफिक असतं शिळपाटा कल्याण रोडला, तिकडे नाही जाऊ शकत आपण. आता मी 17 प्लाझा या ठिकाणी आलोय, पाम बीच रोड. बघू शकता खूप जाम ट्रॅफिक आहे. तिसरं बुकिंग आलंय, पाम बीच गॅलेरिया मॉल वाशी. नेरूळला जायचंय. 1 मिनिट, आपण मॅडमला कॉल करूयात. हॅलो, हा उबेर बुक केलंय ना? कुठे यायचं एक्झॅक्ट? लोकेशन दाखवते का तुम्हाला? हो दाखवते, पाम बीच गॅलेरिया मॉल. मग पाम बीचला थांबू का तिथे? नाही, एक्झॅक्ट गॅलेरिया मॉलच्या इथे नाहीये, ते लोकेशनच्या इथे या ना. आय थिंक ते थोडं आतमध्ये आहे. एक्झॅक्ट कुठे जरा सांगू शकता का? एक्झॅक्ट मी पण इथे पहिल्यांदाच आली आहे. पहिल्यांदाच आलात का तुम्ही पण? लोकेशनच्या इथे या ना तुम्ही. ठीक आहे, मी लोकेशन फॉलो करून येतो. ठीक आहे, 3 मिनिटं दाखवतायत मला पोहोचायला. ठीक आहे, हा या. ओके, थँक्यू. 3 मिनिटं दाखवतायत पिकअप करायला. पाम बीचने चाललोय आता, लेफ्ट घेतो. पाम बीच गॅलेरिया मॉल बॅक साइडला आहे वाटतं. 17 प्लाझाच्या इथून लेफ्ट घेतलाय मी आता. हा खूप कंजेस्टेड रोड आहे. इथून कधी आला तर सावकाश गाडी घेत जा. कधी कोणाला पेट्रोल टाकायचं असेल तर इथे HP चा पेट्रोल पंप आहे 17 प्लाझाच्या तिथे, मार्केट रोडच्या इथे. तर कधी टाकू शकता पेट्रोल टाकायचं असेल तर. खूप ट्रॅफिक आहे. पोचलोय नेरूळला. ऑनलाईन पेमेंट आहे त्यांचं. बघू आपल्याला पेमेंट किती भेटतंय. ऑनलाइन पेमेंट है. रिफ्रेश करतो. अपडेटिंग अर्निंग्स. अजून काय अपडेट नाही झालं. 155 रुपये दिलेत आपल्याला. 7.5 किलोमीटर आहे टोटल. इथे आले होतो, धन्वंतरी क्लिनिक नेरूळ. ते लाईट मुळे क्लिअर नाही दिसत आहे. हे बघू शकता तुम्ही, अजून एकही ट्रिप पडली नाही. 3च ट्रिप कंप्लीट केलेत मी. हे बघा, लास्ट ट्रिप होती आपली ती नेरूळची 155 ची. 2 तास झाले उबेरला एकही राईड नाही. 2 तास झालं मी बसलोय पाम बीच नेरूळ सेक्टर 4 ऑपोजिट वेलनेस मेडिकल. अजून एकही राईड मिळाली नाही मला. हे बघा, मी नेरूळ पाम बीच वेलनेस मेडिकलच्या ऑपोजिटलाच उभा. हा बघा समोर आहे सिग्नलचा तो पाम बीच आहे. रोडलाच आहे मी, पण अजून काय मला ट्रिप पडली नाही. अजून पण तुम्ही बघू शकता सर्चिंगच चाललंय. असं झालं तर कसं चालायचं मित्रांनो सांगा. बिझनेस कसा होणार जर भाडीच पडत नाहीत आपल्याला टाइम टू टाइम, तर आपला धंदा कसा होणार. 2-2 तास जर बसून राहिलो तर आपलं अर्निंग कसं कव्हर होईल सांगा मला. कोणासोबत असं झालंय का कधी की ज्याला 2-3 तास झालं ट्रिप पडलीच नाही आणि बसून राहिलेत? मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. अजून रिअल लाईव्ह व्हिडिओ पाहायचे असतील उबेरच्या तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला
नक्कीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील लाईव्ह मध्ये. असाच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला. थँक्यू. आता वाजलेत 12:15. ट्रिप काय अजून पडली नाही, बघू शकता तुम्ही. आता मी निघालोय घरी, खूप वैताग आलाय. आता इथून एमटीच जातो. आता इथून मी एमटी चाललोय घनसोलीला, माझ्या घरी नेरूळवरून डायरेक्ट घनसोलीला एमटी जाते. अजून पण काही ट्रिप पडली नाही, बघू शकता तुम्ही. वाजले 12:15. काय करणार, 12:15 वाजले तरी पण सिग्नल चालूच आहे. हे बघा एमटीच चाललोय, अजून पण काही ट्रिप पडत नाही. जर ऑन द वे ट्रिप पडली घनसोली साईडची कोपरखैरेने तर घेऊन जाणार, नाही तर डायरेक्ट एमटीच घरी जाणार आहे मी. बघा तुम्ही, अजून पण काही ट्रिप पडत नाही. बोर झालो. 2.5 तास व्हायला आले की अजून ट्रिप पडली नाही. कसं व्हायचं मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा. कोणासोबत असं झालंय का, शेअर करा मला कमेंट मध्ये, कोणासोबत असं घडलं असेल तर. चला गाणी तरी ऐकत जाऊ. आपल्या गाडीतला माहोल बघू शकता. क्वालिटी मध्ये इंटिरियर बनवलंय मी. अभी कुछ पल बाकी है मेरे पास. बघू शकता 5 मिनिटं झाले आपण पाम बीचने आलोय आणि अजून पण ट्रिप पडली नाही. लाईव्हच आहे, बघा तुम्ही, चेक करा. मी कोपरखैरेने मध्ये पोहोचलो, अजून पण बघू शकता ट्रिप काय पडली नाही. ऑन द वे चाललोय मी नेरूळवरून डायरेक्ट घनसोलीला. आता कोपरखैरेने मध्ये आहे, ऑन द वे निघालोय, बघू शकता. नेरूळवरून घनसोलीला एमटी आलोय, बघू शकता. अजून डिव्हाइस माझा ऑनच आहे, अजून पण काही ट्रिप पडली नाही. तर फायनली घरी पोहोचलो घनसोलीला. आता उद्याच भेटू, उद्या भेटू मग आपल्या चॅनलवरती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.